दरम्यान हलाल सर्टिफिकेशनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे। हलाल सर्टिफिकेशन असलेल्या खाद्यपदार्थात काय मिसळलं जातं हे तपासण्याची गरज असून या कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या पैशाचं पुढे काय होतं याचा शोध सरकारनं घ्यावा अशी मागणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे। दरम्यान हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर हिंदू ग्राहकांनी बहिष्कार टाकण्याची मागणी अनिल बोंडेंनी केलेली आहे। हलाल सर्टिफिकेशन जे आहे ते मोठं गोड बंगाल आहे। एक हलालची सर्टिफिकेशन करणारी बॉडी आहे। सगळ्या पदार्थाचं हलाल सर्टिफिकेशनसाठी पैसे जमा करतात। हे पैसे कुठे जातात, कशासाठी वापरले जातात हे मात्र कोणाला माहीत नाही। आणि हे हलाल सर्टिफिकेशनचं हलालचं आम्ही का खावं? आम्ही खाऊ FSSAI असलेलं सरकारचं, आम्ही खाऊ ISI मार्क असलेलं द्यायचंच असलं तर एक सेपरेट बॉडी तयार करून निश्चितपणे त्याचं सर्टिफिकेशन हिंदूसाठी की त्यामध्ये काही मिक्सचर केल्या जातं का ते करणं आवश्यक आहे। आणि त्याच्यामुळे पहिलं पाऊल जर मल्हारच्या माध्यमातून टाकल्या गेलं तर ते चांगलं राहील असं मला वाटतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।